मंजिरी, मंजिरी, घर आलंय तुझं देशमुख निवास. इथेच बसून राहणार आहेस का? गेट लॉक का केलंय? मी आज कशी जाणार? वॉचमॅन दादा, वॉचमॅन दादा, गेट उघडा मला. वॉचमॅन दादा, शौनक, फोन नाही उचलत आहेत मी. शौनक प्लीज फोन उचला, प्लीज फोन उचला. शौनक फोन उचला. वॉचमॅन दादा. ठीक आहे, येतो मी. काळजी घ्या स्वतःची. शौनक, ऐक ना, आय एम सॉरी. मी जरा जास्तच बोलले ना त्या दिवशी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके देवयानी, पण प्लीज तू असं वागत नको जाऊस. हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. आय प्रॉमिस यू, मी नाही वागणार असं. माझ्यासाठी आपली फ्रेंडशिप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. किती मेमरीज आहेत माझ्या तुझ्या बरोबर. द बेस्ट मेमरीज ऑफ माय लाईफ. तुला आठवतंय आपण एकदा नायग्रा फॉल्स बघायला गेलो होतो आणि तिथे खूप इंडियन कपल झाले होते हनीमूनसाठी. आणि त्यातल्या मुली हॉट पॅन्ट्सवर लाल चुडा आणि सिंदूर वगैरे लावून नवऱ्याचा हात हातात धरून फिरत होत्या. त्यात ती एवढी मोठी मेहंदी हातभर. ओ गॉड, इट वॉज सो हिलेरियस. केवढे हसलो होतो ना आपण तेव्हा. बाप रे. यू रिमेंबर आपण काउंट केलं होतं, 13 मुली होत्या तशा. त्यातल्या दोघींनी तर सेम कपडे पण घातले होते. आणि तुम्हाला म्हणाला होतास, देव प्लीज तू कधी असं वागू नकोस, नाहीतर मी तुला सोडून निघून जाईन. बापरे. आय एम सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. उगाच जुन्या आठवणी काढल्या ना. पण काय करू शौनक, माझ्या सगळ्या आठवणींमध्ये आपण एकत्रच होतो, एक कपल म्हणून. चल मी जातो आता. मंजिरी येईल. प्लीज फोन उचला. प्लीज फोन उचला. तुला काय असून हवा असेल तर सुमनला सांगतो, ती आणून देईल तुला. ओके, टेक केअर. कुठे आहात तुम्ही? मला गरज आहे तुमची.
मंजिरीचे 11 मिस कॉल. हॅलो शौनक. मंजिरी मी शौनक कुठे आहे तुम्ही? मी काय करू मला काहीच कळत नाही. शौनक तुम्ही या ना इकडे प्लीज. म्हणजे शौनक मी गेटवर आहे आणि गेट बंद आहे. गेट लॉक केलंय कोणतरी. इथे वॉचमन दादा पण नाही आहे. मी काय करू? मला आताच नाही येत. शौनक या ना तुम्ही. बरं तू थांब, मी आलोच. शौनक या ना लवकर. शौनक या, उघडा ना शौनक. चावी देस. तुला गेट कोणी बंद करायला सांगितलं रे? म्या नाही केलं साहेब, तो पंकज बोलला म्हणून केलं. तू जा इथून, चल. शौनक काय झालं? हा मंजिरी काय झालं? काय झालं? मी आई नाही होऊ शकत. मी आई नाही होऊ शकत शौनक. आई नाही होऊ शकत. मंजिरी शांत हो. तुझ्या आल्यापासून तू फक्त रडतीच आहेस. बघ, मी आता तुझ्या मेडिकल रिपोर्ट्स बघतोय. यात असं काहीच लिहिलं नाही की तू आई होऊ शकणार नाहीस. फक्त हार्मोनल इम्बॅलन्समुळे कन्झ्युम करायला वेळ लागू शकतो, एवढंच. म्हणजे तेच होतं ना? काय तेच? हे बघ, आता आपल्याला प्रॉब्लेम कळलाय, तर सोल्युशन काढूयात ना आपण. पण हे बघ, मेडिकल सायन्स खूप ऍडव्हान्स झाले आता. आपण नक्की काहीतरी मार्ग काढूया. आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करूया. शौनक पण हे असे उपचार घेणं परवडणार आहे का आपल्याला? आपण जे कमवतो त्यात ते खर्च चालतोय आपला. बचत तर काही होतच नाहीये. मंजिरी, अगं ही परिस्थिती कायम थोडी राहणार आहे. मला सांग, तुझा आपल्यावर विश्वास नाहीये का? माझा खूप आहे. बघ, हे सगळं बदलणार. तुला हवं असेल तर आपण लगेच ट्रीटमेंट सुरू करूयात. याचे तर्क लावले की झालं ना? मनाचं काय करू? शौनक मला तर काय वाटतंय ना, मला नाही सांगता डायरेक्ट. तुम्हाला समजणारही नाही ते. एक स्त्री असून मी आई नाही होऊ शकत. मला किती वाईट वाटतंय ना, तुम्हाला खरंच नाही समजणार. मला असं अपूर्ण वाटतंय. हातातून काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटतंय शौनक. मी माझ्याच बाबतीत का घडलं हे? माझ्यातच काहीतरी कमी आहे आणि म्हणूनच अनायता पण नाही येत माझ्याजवळ. मंजिरी, काय बोलतेस तू हे? आपण जे काही करतो ना ते इथेच भोगावं लागतं असं म्हणतात. मला ज्याने जन्म दिला त्या आई बाबांना दुखावलं, म्हणून मी आई नाही होऊ शकत. तुमच्या आई बाबांपासून तुम्हाला तोडलं. एक आईचं मन दुखावलंय मी, आणि म्हणून मी पण आई नाही होऊ शकत. पण देवयाने सुद्धा मी दुखावलंय. त्यांना तुमच्या बाळाची आई व्हायचं होतं आणि मी या सगळ्याची शिक्षा म्हणून माझ्या बाबतीत असं होतंय ना. हो ना? मंजिरी, मंजिरी, मी तुझ्या वाईट वाटतेला किंवा भीतीला रेडिकल नाही करत आहे.
पण अशी हरून जाऊन बोलणारी मंजिरी माझी मंजिरी नाहीये. तिला इतका त्रास दिला जात असताना तिने कधी शिक्षणाची आस नाही सोडली. ती इतक्या सहज हार मानते हे नाही पटत मला. मग मंजिरी, तू कोणाला किती दुखवलंयस हा जर हिशोब मांडायचा असेल ना, मग तू किती जणांसाठी काय काय केलं आहेस ना, हा सुद्धा हिशोब मान एकदा. मग तुलाच कळेल काय नक्की प्लस मध्ये आहे. म्हणजे या सगळ्यात तुझी चूक काहीच नाहीये. ही एक मेडिकल कंडिशन आहे. ट्रीटमेंट घेतली ना की सगळं नॉर्मल होईल बघ. तुम्हाला हे सगळं सोपं वाटतंय कारण तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुम्हाला बाळ नाही होऊ शकत. सगळे मला बोलणार आहे. आणि मला बोलतील याचंही मला काही नाही, मला सवय झाली याची. पण माझ्या मनाचं काय, तुमच्याशी लग्न करताना पाहिलेली सगळी स्वप्न आता तुटणार. मला माहिती आहे तुम्हालाही वाईट वाटतं या गोष्टीचं, पण तुम्हाला पण याचं वाटतं ना की मी तुम्हाला मूल नाही देऊ शकत. मंजिरी, मला नाही बोलायचंय, मला कोणाचीच नाही बोलायचं. मंजिरी, मंजिरी उठ ना ग. मला सांग आज ब्रेकफास्टला काय करूयात? एक काम करतो मी, बटाटे कांदे आणि मिरच्या चिरून ठेवतो. मग तू पोहायला फोडणी टाकतेस का? किंवा जाऊ दे, आपल्याला उशीर होता ना, मग आपण फक्त चहा आणि ब्रेडच खाऊयात. ओके मंजिरी, उठ ना, उशीर होतोय ना. तुला कामाला जायचं नाहीये का? लेट गेले की तो अन्य पैसे कापतो माहितीये ना. कामाला जायचं नाहीये का तुला? मला काहीच करायचं नाही. मला फक्त आई पाहिजे. सगळं संपलंय. मंजिरी, अगं ही फक्त एक टेस्ट होती. तुम्ही मला समजूनच घेत नाही अचानक. घेतोय ग. हे बघ, आतापर्यंत आपण सगळ्या प्रॉब्लेम्सला एकत्र फेस केले की नाही. मग आता सुद्धा काहीतरी मार्ग काढूयात ना आपण. हे बघ, एक चांगल्या डॉक्टरचं सेकंड ओपिनियन घेऊयात ना आपण. कदाचित त्यात काही येणार नाही. आणि त्यातही जर असं झालं तर म्हणजे संपलंच ना सगळं. मंजू लई भोळी आहे. या देशमुखांवर विश्वास ठेवू नको, आधी पण सांगितलं होतं तिला. हे लोक अजून किती सोसायला लावणार आहे. नाही नाही, मंजूच्या बाबतीत मी हे होऊच देणार नाही. काल मी जे काही पाहिलं ना ते मंजूला कळलं पाहिजे. पण मी कसं सांगू तिला? पंकजनं पाहिलं तर? सुमनताई, देवानी मॅडमला कॉफी दे ना. अगं त्या मागापासून ओरडून राहिल्यात. लंडनच्या राणी आहेत त्या. त्यांनी ऑर्डर दिला की असं पळत सुटायचं नुसतं. तर दूध कधीपासून तापतंय? होय म्हणजे गेली का रे कामाला? मला नाही माहित. मी अजून खोलीतून बाहेर आली नाही. उशीर जायचं असेल ना. मला काळजी वाटते रे तिची. नेहमी तिच्याच बाबतीत असं का घडतं? कोण ना कोणतरी तिच्या आनंदावर विरजण घालतच. आता काय झालं? गजा, काल शौनक साहेब. थँक्यू. नाही नाही नाही, आपले शौनक साहेब असे नाही येतो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय गजा. आणि पुरुष पुरुष असतो, कोणी का असे ना. मंजूला कळलं पाहिजे रे. तू जाऊन सांगशील? अगं नाही नाही, तू जाऊन सांग. मला नको नको. अरे असं काय करतो रे गजा? तुझ्या मंजूताईसाठी एक काम करायला सांगितलं तुला, तर काय चपला झेसतात का तुझ्या? आणि तिने तुझ्यासाठी जे काही केले त्याची तरी जाण ठेव की. मायावर काय चिडून राहिली तू? अशा गोष्टी बाय माणसाने जाऊन सांगायला पाहिजे ना. जेवढं सांगितलं ना तेवढं कर, नाहीतर बघ हा गजा,
मी नाही जाऊ शकत तिच्याकडे, इथं इथं काम आहेत मला. कुठे अरे हे सगळं काय आहे? काय करून ठेवलंय अरे संत्या? अरे तुझ्याशी बोलतोय जरा इकडे ये. काय 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 आहे सगळं? तू तुझं काम नीट नाही ना केलंस. हे वायफायचं टॉपअप वगैरे सगळं बंद करून टाके ना मी. तर बघूया का वेब सिरीज बघतोस का नोकरी सोडून निघून जातोस ते? अहो पण काय काय झालंय काय? तुम्ही एवढं शांत व्हा ना. मला सांगतोय शांत व्हा. का चिडचिड करताय? मला काहीही सापडत नाही इकडे. मी काय करू तू आता मला सांग. कोण सापडत नाही? ती मंजिरी. मंजिरी मॅडम सापडत नाहीये. मला एक रिसीट सापडत नाहीये जी कुठे आहे मंजिरीला माहितीये. ओके आगाऊपणा करू नकोस. पूर्ण काय बोलतो ते ऐकून घे. मला एक सांगा आधी, तुम्ही एवढ्या सगळ्या पसारामध्ये मंजिरी मॅडमला शोधताय का रिसीटला शोधताय? तू ताबडतोब आता तुझं महत्वाचं काम करायला जाऊन बस. गेट लॉस प्लीज. मंजिरी फोन वाजतोय तुझा. मंजिरी तुला आणायचा फोन आहे. तुला बोलायचं नाही का त्याच्याशी? हॅलो मी शौनक बोलतोय. हे हाय. काय मंजिरी घरी फोन विसरली का? किती वाजेपर्यंत येणार विचारायला फोन केला? नाही अरे ती घरीच आहे. जरा तिला बरं वाटत नाहीये. ऑफिसला येईल असं वाटत नाही आज ती. ओके यू कुड हॅव जस्ट इन्फॉर्म बाय नाउ बट नो प्रॉब्लेम. आय होप काही सिरियस नाहीये. नो नॉट ॲट ऑल. उद्या नक्की ऑफिसला येईल. या नो प्रॉब्लेम. नाही मला कालपासूनच वाटत होतं की शी इज नॉट व्हेरी गुड. कारण ते टेस्टचं कळल्यापासूनच ती जरा अनइझी होती. आय एम रिअली सॉरी. हा माझ्यामुळे. तुझ्यामुळे वगैरे काही नाही रे. त्यानिमित्ताने I'm absolutely sure she'll be fine. हो माझी खात्री आहे की सगळं चांगलंच होणार. I'm sure. Bye. मंजिरी शांत होता. बघ मीही कळवतो महापात्रांना की मला सुट्टी हवी आज. ओके? नाही नको. नाही तुम्ही जा कामाला. नाही तर मला आणखीन अपराधी वाटत राहील. अरे वा आलात तुम्ही? हो आज अपॉइंटमेंट घेऊन आलोय. अपॉइंटमेंट घेऊन आला असेल तुम्ही, पण काय ना आज सरांचा मूड लय बेकार आहे. ते लय भडकले. तुमचं आज काम होऊ शकेल असं वाटत नाही मला. असं प्लीज बोलू नका. म्हणजे आमची केस खरंच खूप महत्वाची आहे. सायबर अटॅक होतो आमच्यावर. हो आणि मला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. नाही ठीक आहे ते सगळं तुमचं बरोबर आहे, पण काय ना तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या या. उद्या मी सगळं सांभाळतो. अपॉइंटमेंट घेऊन आलोय. ते सगळं ठीक आहे. अपॉइंटमेंट असेल पण नाही मिळाली तर आम्ही काय करायचं? झालं? बस जा. बसा. नाही ठीक आहे. इट्स ओके. बोला काय काम आहे? कुणावर केस करायचे? हा ते कामाचंच बोलायचं का लगेच? नको का? मग सांगा तुमचा आवडता रंग काय, छंद काय? ब्लू. अगं ते मज्जा करतायत. हाय मी नैना. आणि मी भैरवी. केस बद्दल सांगताय ना? केस हा केस मी म्हणजे मला ऍक्च्युली सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. कोण? मी ट्रोल करतोय? हा संत्या करतोय? काय कोण ते सांगा ना. आणि म्हणजे आमचे नेबर्स करतात. हा हो. म्हणजे तुम्ही एकत्र राहता? नाही
मंजुताई, मंजुताई, काय झालं गजा? शौनक साहेब गेले. मला तुला चुगली करायची नाही, पण पण ना, पण काय झालं गजा? काल शौनक साहेब स्वतःच्या हाताने देवानी मॅडमला पाणी पाजत होते. काय? तू तू पाहिलंस त्यांना? मी नाही पाहिलं, सुमनताईने पाहिलं. ती तर खोटं बोलणार नाही, तुझी बेस्ट फ्रेंड आहे ती. पण मग ती स्वतः का नाही आली हे सांगायला? अगं तसं नाही, ती कामात होती ना, म्हणून तिने मला पाठवलं. तिला लई काळजी आहे तुझी. नाही गजा, कोणालाच माझी काळजी नाही, कोणालाच मी आवडत नाही गजा. सुमनलाही नाही आणि शौनकलाही नाही. म्हणूनच शौनक असे. अगं तू असं काय बोलून राहिली? अगं आपले शौनक साहेब चांगले आहेत. ते देवेनी मॅडमच त्यांना वाळवीसारख्या चिटकून बसलेत. त्यांना तुझं घर पुकून देऊ नको, त्याच्याकडे लक्ष ठेव. तू कुणाचं वाईट केलंय तुझं वाईट व्हायला? त्याच्या मी खूप वाईट वागले रे, खूप दुखावलंय सगळ्यांना. त्याचीच शिक्षा मिळते मला आणि आयुष्यभर मिळत राहील. म्हणजे त्याच्या मला बाळ नाही होऊ शकत. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.